नमस्कार, पूजाचे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आता नवरात्रीचे 9 दिवस असे उपवास चालू झालेले आहेत, तर त्या उपवासासाठी आज आपण खास अशी रेसिपी करणार आहे। ती म्हणजे काय तर आज आपण उपवासाचे आप्पे बनवणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने उपवासाचे आज आपण आप्पे करणार आहोत आणि झटपट असे तयार होतात हे आप्पे। वेळ वगैरे काही लागत नाही। भाकरी वगैरे भगर शाबू खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर अशा प्रकारे तुम्ही हे आप्पे बनवून खाऊ शकता। ह्याच्यासोबत चटणी वगैरे आपण सर्व करणार आहोत। तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल हे आप्पे आपण कसे केलेले आहेत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी नवनवीन रेसिपी टाकल्या तर त्याचे नोटिफिकेशन येऊन जाईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे, त्यानंतर त्याच्या निम्मा शाबू घेतलेला आहे। इथे पाव वाटी दही घेतलेला आहे, त्यानंतर 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट आहे, चवीनुसार मीठ। त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला होता, त्यानंतर आपण त्यामध्ये आता भगर टाकून घेणार आहोत। त्यानंतर त्याच्यावरती थोडासा शाबू आपण घेतलेला तोही टाकून घेणार आहोत आणि हे दोन्ही एकत्र आपण आता मिक्स करून घेणार आहोत। थोडेसे असे गरम झाल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत। असं हलवत राहायचं जरा चांगला वास येईपर्यंत त्याचा। तुम्ही बघू शकता इथे छान असं आपलं भाजलेलं आहे। त्यानंतर थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये आता हे काढून घेणार आहोत। मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे, त्यानंतर आपण आता हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता आपण हे फिरवून घेणार आहोत। असं रवाळ टेक्स्चर ठेवायचं म्हणजे आप्पे खायला छान लागतात। त्यानंतर त्यामध्ये आता आपण दही ॲड करणार आहोत आणि हे आता मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे टेक्स्चर आलेलं आहे। जरासं घट्ट आहे, त्यामुळे मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी त्यात ॲड केलेलं आहे। तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार बघू शकता घट्ट पातळ। त्यानंतर मी हे बारीक करून आणलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता किती छान असं पातळ आपलं टेक्स्चर तयार झालेलं आहे, मस्त असं मिश्रण। त्यानंतर आता आपण एका वाटीमध्ये हे मिश्रण काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण हे सर्व मिश्रण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर मी ते 2-3 बारीक मिरच्या चिरून घेतलेल्या त्यामध्ये आपण ॲड केलेल्या आहेत। शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे 2-3 चमचे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। यात आपण सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घेणार आहोत। अशा पद्धतीने एका साईडने आपण सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान आता आपलं टेक्स्चर आलेलं आहे। त्यानंतर मी थोडंसं लाल तिखट टाकत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला तिखट आवडत असेल तर। आणि उपवासाचे आप्पे आहेत, खायला तर एकदम टेस्टी लागतात आणि खूप छान। त्यानंतर मी सोडा थोडासा ॲड केलेला आहे त्यामध्ये। यात आपण 10-15 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवणार आहोत। त्यानंतर आता आपण खोबऱ्याची चटणी करून घेऊया। ते मी खोबरे चिरून घेतलेले आहे, त्यामध्ये 4-5 तुकडे मिरच्याचे टाकलेले आहेत। त्यानंतर आता आपण त्यामध्ये कच्चे शेंगदाणे टाकून घेणार आहोत थोडेसे। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत त्यामध्ये। आता हे सर्व आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। त्यानंतर मी थोडीशी साखर ॲड केलेली आहे त्यामध्ये। त्यानंतर थोडेसे पाणी आपण ॲड करायचे त्यामध्ये। आपण आता हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी झटपट अशी तयार झालेली आहे। आप्पे आणि चटणी खायला तर खूप छान लागते आणि एकदम छान टेस्ट येते। इथे आपली आता 10-15 मिनिटे झालेली आहेत। तिथे मी गॅसवरती आप्पे पात्र ठेवलेलं आहे, त्यामध्ये आता आपण त्यावरती तेल टाकून घेणार आहोत आणि एक असे आप्पे सोडून घेणार आहोत। इथे मी पळीच्या साहाय्याने आप्पे सोडून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण आप्पे पात्रामध्ये टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान असे मस्त असे आपले आप्पे तयार होण्यासाठी आपण 4-5 मिनिटासाठी हे प्लेट झाकून ठेवणार आहोत त्यावरती। इथे 4-5 मिनिटे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आप्पे किती छान असे आपले भाजलेले आहेत आणि टंब असे फुगलेले आहेत। जाळी वगैरे मस्त व्यवस्थित असे आलेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि खायला तर उपवासाचे आप्पे एकदम टेस्टी लागतात आणि खूप मस्त। तर रोज जर तुम्हाला शाबू भगर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे तुम्ही आप्पे बनवू शकता। खूप छान आणि मस्त टेस्टी लागतात हे आप्पे। त्यानंतर आपले आप्पे भाजून झालेले आहेत दोन्ही बाजूने। तर आता आपण हे प्लेटमध्ये एका काढून घेणार आहोत सर्व आप्पे। तुम्ही बघू शकता किती झटपट अशी रेसिपी तयार होते आणि खायला तर खूप छान लागते। त्यानंतर आता आपण इथे मी तुम्हाला दाखवते किती छान असं मस्त जाळी तयार झालेली आहे आतून।
मस्त असं स्ट्रक्चर आपल्या आप्याला तयार झालेलं आहे आणि खायला तर एकदम टेस्टी लागतं। हे तुम्ही चटणी सोबत किंवा दही सोबतही खाऊ शकता। आणि अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी नवरात्रीच्या उपवासमध्ये करून पहा। कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।